दरम्यान 1.5 दिवसाच्या गणपतीला उल्हासनगरमधील कैलाश कॉलनी तलाव इथं निरोप देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी गर्दी केली होती। तिथली ही दृश्य आपण बघू शकतोय। वर्षभर गणेश भक्त आपल्या बाप्पाची वाट बघत असतात। बाप्पाची मनोभावे त्यानंतर सेवा करतात, पूजा अर्चा करतात आणि ज्यांच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा विराजमान होतो त्यांना आज निरोप दिला जातो आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा भक्तिभावाने पूजा करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकता। दरम्यान इथला आढावा घेतला आपले प्रतिनिधी किरण तेलकोटे यांनी। आज उल्हासनगरमध्ये 1.5 दिवसाच्या गणपतींना मोठ्या मनोभावाने निरोप दिला जात आहे। आपण पाहू शकता की उल्हासनगर शहरामधील ही जे गणपती आहेत 1.5 दिवसाचे गणपती आहेत आणि या गणपतींना जो 1.5 दिवसाच्या गणपतींना जो निरोप आहे तो आज दिला जात आहे आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी इथे जे गर्दी आहे ती केलेली आहे आणि या तलावामध्ये हे जे शेवटचा जो निरोप आहे तो दिला जात आहे आणि उल्हासनगर महानगरपालिकेकडून उल्हासनगर शहरामध्ये जवळजवळ 7 ते 8 अशी जी कृत्रिम तलाव आहेत ती तयार केलेली आहेत आणि त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी असतील किंवा पोलीस प्रशासन असतील यांचा देखील इथं बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि 1.5 दिवसाच्या ज्या गणपतीला मोठ्या मनोभावाने भक्तगण जे आहेत ते जे निरोप आहेत ते देत आहेत। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी जी भावना आहे ती आता भक्तांकडून करण्यात येत आहे। किरण तेलकोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।